नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. आज एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला घेऊन आलेलो आहे, की आता पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यामध्ये इंद्रधनुष्य कसं तयार होतं? तुम्ही बघितलं असेल ना, एका कुठलातरी असा पट्टा असतो, 7 कलरचा पट्टा असा ग्राउंडेड वगैरे असं पॅराबोलिक अशा आकाराचा तयार झालेला दिसत असेल तुम्हाला. पश्चिमेला वगैरे या साईडला. तर ढगामध्ये असा तो दिसतो. छान दिसतो कलर. तुम्ही बघितलं असेल, फोटोही काढले असतील. तर हे असं का होतं? तर त्याची आपण आज माहिती घेऊया. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. तर काय होतं, की पावसाळ्यामध्ये काय होतं, की पावसाच्या थेंबांच्या मधून सूर्यप्रकाश आत शिरतो आणि तो काय होतो, की रिफ्रॅक्शन होतो. इंग्लिशमध्ये त्याला रिफ्रॅक्शन म्हणतो, म्हणजे तो वाकतो आणि मग तो काय होतो, परावर्तित होतो. हे प्रकाशाचं एक नियम आहेत. फिजिक्समध्ये तुम्ही शिकलं असाल भौतिकशास्त्रामध्ये. आणि मग तो काय होतो, तो पाऊस आणि तो किरण जे असतात, तो प्रकाश तो परत बाहेर येतो. यात प्रकाश काय करतो, की 7 रंगांमध्ये विभागला जातो. लाल ते जांभळा आणि त्यामुळे सुंदर इंद्रधनुष्य दिसतं. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल, तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक